गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हॅलो. आज आपण इयत्ता 9वीचा जो थर्ड चॅप्टर सुरू केला होता, करंट इलेक्ट्रिसिटी, यामध्ये आपण आजच्या लेक्चरमध्ये रेजिस्टन्स अँड ओहम्स लॉ या पॉइंटचा अभ्यास करणार आहोत. या अगोदरचे पॉइंट्स तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. तर आज आपण आपल्या हा जो काही नेक्स्ट पॉइंट आहे रेजिस्टन्स अँड ओहम्स लॉ, या पॉइंटला आपण सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर आपण काय करू, ओहम्स लॉ, व्हॉट इज मीन बाय ओहम्स लॉ. ओहम्स लॉ म्हणजे काय हे पाहणार आहोत. तुम्हाला परीक्षेला विचारला जातो पहा क्वेश्चन, स्टेट ओहम्स लॉ म्हणून, स्टेट द ओहम्स लॉ. तर मग तुम्हाला त्याचा आन्सर येणं आवश्यक आहे. तर काय आहे पहा ओहम्स लॉ. द इलेक्ट्रिक करंट फ्लोइंग in a metallic conductor is directly proportional to the potential difference across its terminals, provided the physical conditions of the conductor such as length, area of cross section, temperature and material remain constant. ओहम्स लॉ काय सांगितलेला आहे. द इलेक्ट्रिक करंट फ्लोइंग इन अ मेटॅलिक कंडक्टर म्हणजे एखादा आपण जेव्हा मेटॅलिक कंडक्टर घेतो तर यामधून जो इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असतो, मेटॅलिक कंडक्टर मधून वाहणारी विद्युत धारा म्हणजे इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. ही कशाला समानुपाती असते रे, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इट्स टर्मिनल्स. म्हणजे हे जे काही दोन टोकांमध्ये निर्माण होणारं जे काही विभवांतर असतं, पोटेन्शियल डिफरन्स असतो. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, विभवांतर. जे पोटेन्शियल डिफरन्स कशामध्ये तयार होतो आपल्याला माहितीये, टू टर्मिनल्स म्हणजे दोन टोकांच्या मध्ये, बिटवीन अ टू पॉइंट्स क्रिएटेड अ पोटेन्शियल डिफरन्स. मग हे जे काही इलेक्ट्रिक करंट आहे हा कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स कशाने डिनोटेड करतात, फीने, आपल्याला माहिती आहे. पहा काय, इलेक्ट्रिक करंट फ्लोइंग थ्रू इन अ मेटॅलिक कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इट्स टू टर्मिनल्स अँड प्रोव्हाइडेड द फिजिकल कंडिशन. आणि त्यांना काय प्रोव्हाइड केलं जातं, फिजिकल कंडिशन्स म्हणजे भौतिक अवस्था ऑफ कंडक्टर. म्हणजे वाहकाच्या काही काय असतात, भौतिक अवस्था असतात. मग त्या कोणत्या आहेत बरं, सच ॲज लेंथ म्हणजे त्या वाहकाची लांबी असेल, लेंथ. त्यानंतर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे काठछेदक क्षेत्रफळ. त्याच टेम्परेचर तापमान. अँड मटेरियल म्हणजे तो पदार्थ जो आहे हे कसे असणं, रिमेन्स कॉन्स्टंट म्हणजे कॉन्स्टंटला आपण काय म्हणतो, स्थिर असणं आवश्यक आहे. तर हा आपला काय झाला, ओहम्स लॉ झालेला आहे. पुन्हा एकदा पहा ओहम्स लॉ काय, द इलेक्ट्रिक करंट फ्लोइंग इन अ मेटॅलिक कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इट्स टर्मिनल्स प्रोव्हाइडेड द फिजिकल कंडिशन ऑफ द कंडक्टर सच ॲज लेंथ, क्रॉस सेक्शन, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, टेम्परेचर अँड मटेरियल रिमेन्स कॉन्स्टंट. मग यावरून पहा आपल्याला सांगता येईल, याचा फॉर्म्युलाही आपण पाहिला कशाचा, करंटचा. आपल्याला काय सांगता येतं, इलेक्ट्रिक करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्ट, हे आपण पाहिलेलं आहे. देन पहा आता आपल्याला हे जेव्हा डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह जे आहे हे काढून टाकायचं असतं. डायरेक्टली आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल माहिती असेल तुम्हाला. डायरेक्टली प्रोपोर्शनलचं काय असतं, फक्त हे फी असतं. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल जर असेल तर काय होतं, करंट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल तर 1/, काय येतं, फी येत असतं. आलंय लक्षात. मग आता हे कसं आहे, पोटेन्शियल डिफरन्स हे करंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, आता हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं जे चिन्ह आहे हे काढून टाकायचे. मग जेव्हा आपण हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह काढून टाकतो तेव्हा या ठिकाणी आपल्याला काय घ्यावा लागतो, कॉन्स्टंट घ्यावा लागतो. मग आता पहा, इलेक्ट्रिक करंट इज इक्वल टू के फी. काय घ्यायचंय, के व्ही. मग आता हा काय के कशामुळे घेतलेला आहे, बिकॉज K is a constant of proportionality. K is a constant of proportionality.
ठीक आहे, कशाचा स्थिरांक आहे हा, समानुपातीपणाचा काय स्थिरांक के म्हणून यूज केला जातो, त्याला आपण के असं स्थिरांक म्हणतो. आता पहा आपल्याला काय करायचंय, फी म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स जर काढायचा असेल तर काय होईल बरं, हे जे के आहे इकडे काय मल्टिप्लायला आहे, इकडे आल्यावर काय होईल, करंटच्या इकडे आल्यावरती डिव्हाइडला जाईल. मग काय होईल या ठिकाणी आय इंटू 1/k असं लिहिलं तरी पण चालेल, किंवा डायरेक्ट काय केलं डिव्हाइडला लिहिलं तरी पण चालेल. म्हणजेच v इज इक्वल टू I/k असं आपण म्हणू शकतो. आले लक्षात. मग आता या ठिकाणी आपण वेगवेगळे काय करू शकतो रे, आपल्याला माहिती 1/k इज इक्वल टू काय R. मग हे R कशामुळे, बिकॉज R इज अ रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर. R हे काय रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर, म्हणजे वाहकाचा रोध जो आहे हा आपण R म्हणून वापरतो. मग आता या ठिकाणी 1/k ची किंमत काय टाकू शकतो आपण, R ही टाकू शकतो. इथे काय एक 1/k. मग आता पहा I इज इक्वल टू 1/k ची किंमत किती टाकायची, R. मग फी इज इक्वल टू काय आला आपल्याकडे फॉर्म्युला, फी इज इक्वल टू I इंटू R. यावरूनच आपण कशाची ही पोटेन्शियल डिफरन्सचा आपल्याला फॉर्म्युला आला. यावरून आपण करंटचाही काढू शकतो. करंटचा काय काढता येईल आपल्याला फॉर्म्युला पहा, हा पोटेन्शियल डिफरन्सचा. करंटचा काय काढता येईल आपल्याला, इकडे आर कशेल मल्टिप्लायला, इकडे आल्यावर काय होईल डिव्हाइडला, म्हणजेच फी अपॉन काय येणार आहे आर. फी अपॉन आर इज इक्वल टू आय. म्हणजेच आपण याला असं लिहू शकतो पहा, आय इज इक्वल टू फी अपॉन आर लिहू शकतो. किंवा आपण रेझिस्टन्सही यावरून काढू शकतो. रेझिस्टन्स कसं काढता येईल आपल्याला, पुढचा फॉर्म्युला जो आहे रेझिस्टन्सचा, आर इज इक्वल टू काय होईल, आय फक्त इकडे डिव्हाइडला जाईल, म्हणजे फी अपॉन आय. हा कशाचा फॉर्म्युला काढला आपण, रेझिस्टन्सचा. पहा आपल्याला कशा कशाचे फॉर्म्युले मिळालेले, पोटेन्शियल डिफरन्सचा मिळाला आय इंटू आर, करंटचा इलेक्ट्रिक करंटचा मिळाला फी अपॉन आर म्हणजेच रेझिस्टन्स. त्यानंतर रेझिस्टन्सचा फॉर्म्युला मिळाला काय आहे, आर इज इक्वल टू फी अपॉन आय. हे आपल्याला काय झालेले आहेत, ओहम्स लॉ वरून एवढे आपल्याला फॉर्म्युले निघालेले आहेत. आणि यालाच आपल्याला काय म्हणायचंय, दिस इज नोन ॲज ओहम्स लॉ. लक्षात आलेला असेल पहा. मग आता यावरून आपल्याला या रेझिस्टन्स काय मेजर करायचंय, एसआय युनिट मेजर करायचं आहे. मग आता एसआय युनिट मेजर करायचं असेल तर आपण हा फॉर्म्युला लिहून देऊ, फी अपॉन आय. ठीक आहे. आता फी म्हणजे काय रे, पोटेन्शियल डिफरन्स आहे, कारण की आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स तर माहितीये कशामध्ये मेजर करतो आपण. पोटेन्शियल डिफरन्स जे आहे हे कशामध्ये मेजर करतो रे, व्होल्ट मध्ये. आणि करंट कशामध्ये मेजर करतो, अँपियर मध्ये. हे आपल्याला माहिती आहे. पोटेन्शियल डिफरन्स कशामध्ये मेजर करतो, व्होल्ट. आणि करंट जो आहे इलेक्ट्रिक करंट हा कशामध्ये मेजर करतो आपण, अँपियर मध्ये. मग यावरून आपल्याला फक्त काय करायचे, यामध्ये किमती टाकायचे, म्हणजे याची युनिट टाकायचे. व्होल्टचं काय, पोटेन्शियल डिफरन्सचं काय युनिट, व्होल्ट. अपॉन करंटचं काय आहे, अँपियर. आणि आपण कशाने डिनोटेट करतो, ए ने डिनोटेट करत असतो. हे आपल्याला माहिती आहे. मग पहा, जेव्हा व्होल्ट अपॉन अँपियर येतं यालाच आपण काय म्हणतो, ओहम्स म्हणतो. काय म्हणतो यालाच, काय चिन्ह द्यायचे, ओहम्स. म्हणजे ओहमचं चिन्ह आपल्याला अशा प्रकारे लिहिता येतं. आलंय लक्षात. म्हणजे पहा 1 व्होल्ट अपॉन 1 अँपियर इज इक्वल टू 1 ओहम. 1 ओहम असं म्हणतो आपण. मग रेझिस्टन्स आपल्याला युनिट लक्षात येईल. रेझिस्टन्स जर कोणी विचारलं युनिट काय आहे तर रेझिस्टन्स युनिट आपल्याला काय सांगता येतं, ओहम. आणि त्याचं चिन्हही तुमच्या लक्षात येणं आवश्यक आहे. एवढं लक्षात आले असेल पहा. या सिम्बॉलने काय केलं जातं, ओहम्स दर्शवल्या जातं. आता यानंतर आपल्याला रेझिस्टन्स ऑफ 1 ओहम याची डेफिनेशन माहिती असणं आवश्यक आहे. तर आपण लिहून घेऊ याची डेफिनेशन. रेझिस्टन्स ऑफ 1
ओहम. कारण की आपण रेजिस्टन्सचं तर युनिट पाहिलं, ओहम आहे. मग आता 1 ओहम, रेजिस्टन्स ऑफ 1 ओहम याची डेफिनेशन आपल्याला पाहायची आहे. तर काय आहे पहा, इफ 1 एम्पियर करंट, if 1 एम्पियर current 1 ampere current flows through a conductor, when 1 volt potential difference is applied between कशामध्ये रे, जो काही अप्लाइड केलेला आहे पोटेन्शियल डिफरन्स हा कशामध्ये केलेला आहे आपण, टू एंड्स, बिटवीन टू एंड्स, then the resistance of the conductor is 1 ohm. पहा आपल्याला डेफिनेशन सांगता येईल, लक्षात घ्यायचे आहे डेफिनेशन काय आहे रेजिस्टन्स ऑफ 1 ओहम ची. इफ 1 एम्पियर करंट flows through a conductor when 1 volt potential difference applied between two ends, the resistance of a conductor is 1 ohm. पहा वाहकातील 1 ओहम, वाहकाच्या 2 टोकांमध्ये, कशाचा, हा जो काही आपण कंडक्टर घेतला असेल, एखादा असा कंडक्टर घेतला तर वाहकाच्या या 2 टोकांमध्ये 1 व्होल्ट एवढं विभवांतर, किती, या 2 टोकांमध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती होतोय, 1 व्होल्ट, 1 व्होल्ट विभवांतर जर प्रयुक्त केलं तर वाहकातून किती एम्पियर करंट फ्लो होतो, 1 एम्पियर करंट इज अ फ्लोज थ्रू द कंडक्टर. वाहकातून 1 एम्पियर एवढा काय फ्लो होतो, वाहतो करंट, म्हणजे विद्युत धारा वाहत असेल तर वाहकाचा रोध हा किती असतो रे, 1 ओहम एवढा असतो. किती असतो, 1 ओहम. आलंय लक्षात. जर काय सांगितलंय तुम्हाला, इफ 1 एम्पियर करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर when 1 volt potential difference applied in between two ends, the resistance of a conductor is 1 ohm. हे काय आहे, 1 ओहम ची डेफिनेशन तुम्हाला सांगता येते. आणि हे ओहम्स जे युनिट पडलेलं आहे हे कशावरून पडलेले पहा, रेजिस्टन्सला. बिकॉज द सायंटिस्ट, कोणता आहे, जर्मन सायंटिस्ट आहे जॉर्ज सायमन ओहम. हा जॉर्ज सायमन ओहम जो आहे याने मेजरिंग द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर, म्हणजे कंडक्टर रोध निर्माण करण्याचं एक काय तयार केलेले, मोजण्यासाठी एक नियम प्रस्थापित केला होता. आणि याच्या स्मरणार्थ, म्हणजे या सायंटिस्टच्या स्मरणार्थ कशाला, रेजिस्टन्सला ओहम जे आहे हे युनिट मिळालेलं आहे. रेजिस्टन्स काय आहे, हे SI युनिट, SI युनिट ऑफ रेजिस्टन्स. एवढं लक्षात आलं असेल पहा तुम्हाला, खूप महत्वाचं आहे. ओहम्स लॉ, त्यानंतर त्यावरून काढलेले आपण जे काही कशाला ओहम्स लॉ म्हणायचे त्याचे फॉर्म्युले काढलेले. त्यानंतर जे आपण रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्सचं काय युनिट कसं काढलेलं आहे हे लक्षात येणं आवश्यक आहे. आणि व्हॉट इज मीन बाय 1 ओहम्स याची डेफिनेशन ही लक्षात राहणं आवश्यक आहे. एवढं आपण रेजिस्टन्स ऑफ रेजिस्टन्स अँड ओहम्स लॉ मध्ये पाहिलं. ओहम्स लॉ मध्ये आता यानंतर आपल्याला पाहायचे पहा रेजिस्टन्स अँड रेजिस्टिव्हिटी ऑफ कंडक्टर.
एवढं लक्षात आलं असेल सर्वांच्या. रेझिस्टन्स